नमस्कार. ऑथेंटिक यूट्यूब खानदेश चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर मग आज आपण बनवूया गिलके आणि मुगाची डाळ कोरडी भाजी. त्यासाठी 1 पाव गिलके घेतलेले. मुगाची डाळ 1 तास आधी भिजत घालायची म्हणजे भाजी लवकर शिजते. त्यानंतर मिरच्या, कांदा, लसूण, कढीपत्ता घेतलेला आहे. गिलके स्वच्छ धुवून घ्यायचे आणि अशा प्रकारे कापून घ्यायचे. मस्त बारीक कापून घ्यायचं. बारीक कापले का भाजी लवकर शिजते, त्यामुळे मग बारीक कापायचे. अशा प्रकारे गिलके कापून झालेले आहेत आपले. त्यानंतर कांदा कापून घ्यायचा. ही भाजी तुम्ही एक वेळा नक्की करून बघणार. खरंच खूप चवदार लागते खायला. अशा प्रकारे आता आपले कांदे पण कापून झालेले आहेत. मिरची पण कापून घ्यायची. या भाजीमध्ये हिरवी मिरची वापरायची. हिरव्या मिरचीने भाजीला खूप चव येते. लाल तिखट तर आपण नेहमीच टाकतो, पण हिरव्या मिरची पण टाकून बघायची. खूप टेस्टी लागते भाजी. त्यानंतर मिरच्या कापून झालेल्या आहेत आणि लसूण पण कापून घ्यायचा. त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची. कढईमध्ये तेल टाकायचं. 3 चमचे तेल टाकलेलं आहे मी. तेल तापल्यानंतर मोहरी टाकायची, जिरे टाकायचे, कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि लसूण टाकायचा. त्यानंतर मिरची टाकून घ्यायची. व्यवस्थित मिक्स करायचं. त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा. कांदा टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं. त्यानंतर टाकायची हळद, धने पावडर टाकायची, गरम मसाला टाकून घ्यायचा आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स केल्यानंतर मग टाकायचं गिलके टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिट मस्त तेलामध्ये होऊ द्यायचे त्यांना. आता बघा, आता आपण मुगाची डाळ टाकू. मुगाची डाळ आपण भिजवून घेतलेली आहे म्हणजे भाजी शिजायला वेळ लागत नाही आणि खूप चवदार लागते. यामध्ये पाणी टाकायची गरज नाही. गिलकेलाच थोडं पाणी सुटतं आणि मग भाजी शिजून जाते. अशा प्रकारे मिक्स केल्यानंतर आपण आता भाजीला 3 ते 4 मिनिट झाकून ठेवायचं आहे. कमी गॅसवर झाकून ठेवायचं भाजीला. बघा आता भाजी आपली बनून रेडी आहे. ही भाजी तुम्ही टिफिनवर नेण्यासाठी सुद्धा बनवू शकतात. झटपट तयार पण होते आणि खायला पण खूप चवदार लागते. आता आपण भाजीवर मस्त कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपली भाजी खाण्यासाठी आता तयार आहे. तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी हव्या असतील तर ऑथेंटिक खानदेश यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही पण एक वेळा ही भाजी बनवून बघा आणि कशी झाली तर ते पण सांगा. थँक्यू.